आज आपण बनवूया झटपट मुळ्याचा पराठा। तर पराठा बनवण्यासाठी इथे 2 मुळे मी किसून घेतलेले आहेत। आता याला पाणी सुटतं आणि पराठा आपला खुसखुशीत होत नाही, तर याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतले। 5 मिनिटांसाठी आपण हा असाच दाबून ठेवला होता। मीठ टाकून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता याला किती पाणी सुटलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा पिळून घ्यायचा आहे। पिळून घेतल्यानंतर एकदम कोरडा होतो आणि पराठे आपले खूप छान होतात, अजिबातही फुटत नाही। तर बघा किती पाणी निघलेलं आहे। अशा पद्धतीने अगोदर मीठ टाकून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया। तर लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला फिरवून घेतली, 2 चमचे आपण टाकून घेतली। 1 चमचा याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया। याच्यामध्ये अर्धा चमचा आपण हातावरती कुस्करून ओवा टाकून घेऊया। अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण 2 चिमूट भरून हळद पावडर टाकली। अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि सगळ्या शेवटी आपण याच्यामध्ये चाट मसाला टाकून हे सर्व एकत्र करून घेतलेला आहे। पराठे बनवायला खूप जास्त काही मसाले वापरायचे नाही। इकडे आपण 2 कप गव्हाचं पीठ इथे थोडंसं मीठ टाकून मळून घेतलेलं आहे। तर बघा त्याचा आपल्याला पोळी बनवताना जसा आपण उंडा करून घेतो असा बनवून घ्यायचा आणि याच्यामध्ये आपण बनवून घेतलेला मसाला भरायचा आणि छान खुसखुशीत असा पराठा